वेदना झाल्या, आसक्ती उत्पन्न झाली, तोंडानं स्वाद घेतला, जिभेनं स्वाद घेतला, आलंबन झालं, आसक्ती उत्पन्न झाली, शरीराचा स्पर्श जाणवला, आलंबन उत्पन्न झालं, आसक्ती उत्पन्न झाली, तृष्णा उत्पन्न झाली. म्हणजे तुम्हाला सहाही इंद्रियावर संयम प्राप्त करणे गरजेचे आहे, आवश्यक आहे. जोपर्यंत मनुष्य सहाही इंद्रियावर संयम प्राप्त करणार नाही तोपर्यंत त्याला दुःखातून मुक्त होता येत नाही. आता तुम्ही म्हणाल संयम प्राप्त केल्याशिवाय दुःखातून मुक्त होता येत नाही. डोळ्यानं पाहिलं, आलंबन उत्पन्न होते, रूप तर दिसतेच. रूप दिसलं तर आमच्यामध्ये आसक्ती उत्पन्न होतेच. मग काय डोळे लावून चालाव, डोळे लावून चालाव. कानं तर उघडीच ठेवा लागते ना. कोण काय बोलते, कोण काय बोलते, आवाज तर येतोच ना कानावर, आलंबन तर होतेच ना. मग कानं बंद करायचे का? चालताना कानं बंद करायचे. गंध घेतला, सुगंध येतो, कधी कधी दुर्गंध येतो, दोन्हीची जाणीव होते, आलंबन होते, तृष्णा उत्पन्न होतात, दुःखातून मुक्त होत नाही. मग काय नाक बांधून दाबून चाचं की बंदच करून द्यायचं नाक? जगायचं का? आपण काही खाल्लं जे चव आहे, आंब्याची चव आंबटच आहे, चिंचा आंबटच आहेत, रसगुल्ला मिठा आहे. आपण जे काही खातो, खारट असलं तर खारट लागतेच, चव लागतेच. आंबट खाल्लं तर आंबट चव लागतेच, तिखट खाल्लं तर तिखट चव लागते. आंबा खाल्ला तो कधीच तिखट लागणार नाही. आपापला स्वभाव ठरलेला आहे. आंब्याचा गुणधर्म आहे आंबट लागणे. आणि तो कसा लागतो त्याची जाणीव कोण करून देतो? जीभ करून देतो. तो तिचा स्वभाव आहे, तो तिचा स्वभाव आहे. ते तिचा स्वभाव, तिचं कर्तव्य विसरणार आहे का? रसगुल्ला जिभेवर ठेवला तो मिठाच लागणार आहे, पेढा जिभेवर ठेवला मिठाच लागणार आहे. तो चवीचा जो गुणधर्म आहे त्या जिभेमध्ये तुम्हाला ओळखण्याचा, तर जीभ हे कधीतरी विसरणार आहे का? नाही. मिठा असलं तर मिठच आहे, खारट असलं खारटच आहे, तिखट असलं तर तिखटच आहे. मग याच्यातून जर आसक्ती उत्पन्न होते, खाणं बंद करावं का? खाणं बंद केलं तर जीवन कसं जगायचं? शरीराला स्पर्श केला, आलंबन होते, तृष्णा उत्पन्न होतात. मग कशाला स्पर्श जर केला नाही तर तसं कसं राहता येईल? मग ज्यानं या सर्व आसक्तीतून मुक्त झाला, या सर्व आसक्तीतून मुक्त व्हायचं आहे, दुःखातून मुक्त व्हायचं आहे, तर कसं व्हायचं? दुःखातून मुक्त व्हायचं तर कसं व्हायचं? डोळ्यानं तर पाहावंच लागणार, कानानं तर ऐकावंच लागणार, नाकानं तर गंध घ्यावंच लागणार, तोंडानं चवतं घ्यावंच लागणार, वाचेनं बोलावंच लागणार,
देहाला स्पर्श होणारच. मग हे आसक्तीतून म्हणजे हे जे आसक्ती तृष्णा आहे जे उत्पन्न होते, भगवंत म्हणतात ते संयमित व्हा, म्हणजे ते तृष्णा नष्ट करा. तृष्णा उत्पन्न होऊ देऊ नका. ते उत्पन्न होते कुठून, कशी होते, दिसते का? जाणीवा होतात ना, जाणीवा होतात, भाव उत्पन्न होतात अनेक गोष्टीचे, वेदना होतात, वेदना उत्पन्न होतात. वेदना उत्पन्न होतात, ही वेदना काय आहे? विज्ञान आहे. आसक्ती निर्माण करून देते. स्पर्श झाला म्हणजे डोळ्यांनी पाहाला, स्पर्श झाला, आलंबन झालं, आसक्ती उत्पन्न करून देते. हे जे आसक्ती उत्पन्न होते, फक्त ते आसक्ती जे उत्पन्न होते ते नष्ट करायचे, तिला थांबवायचं आहे, तिला थांबवायचं आहे. आणि ज्याने ज्याने संपूर्ण आसक्तीतून जो मुक्त झालेला आहे, 5-6ही इंद्रियावर त्याने परिपूर्णपणे संयम प्राप्त केलेला आहे, असा जो भिक्खू आहे तो अरहतपदाला प्राप्त झाला. अरहतपदाला प्राप्त झाला. त्याला कोणतीच आसक्ती राहिलेली नाही, कोणतीच तृष्णा राहिलेली नाही. मग जो अरहत झाला तो जीवनमुक्त झाला, तो संपूर्ण दुःखातून मुक्त झाला. मग अरहत काय पाहत नाही का? तो डोळे उघडे ठेवत नाही का? तो इथे डोळे उघडे ठेवते. त्याचे तर कानं उघडेच असतात, त्याचे तर नाक उघडच असते, तो इथं सर्वच खाते, त्याला स्पर्श होते, त्याला सुद्धा स्पर्श होते. ज्याला आसक्ती आहे, आसक्ती उत्पन्न होते, तो जे जे पाहते ते जो अरहत पदाला प्राप्त झाला तोही तेच पाहते. जे तुम्हाला दिसते ते त्याला दिसते. तुम्हाला चांगलंही दिसते, तुम्हाला वाईटही दिसते, त्यालाही चांगलंही दिसते, त्याला वाईटही दिसते. तुमच्याही कानानं चांगलंही ऐकू येते, वाईटही ऐकू येते, त्याच्याही कानानं चांगलंही ऐकू येते, वाईटही ऐकू येते. तोही गंध घेते, दुर्गंधही असते आणि सुगंधही असते. तुम्ही गंध घेता नाकानं, दुर्गंधी असते आणि सुगंधी असते. तुम्ही जे जे खाता तेच तर तोही खाते. तोही आंबट खाते, त्याला आंबट लागते, तिखट खाते, त्याला तिखट लागते, गोड खाते, त्याला गोड लागते, खारट खाते, त्याला खारट लागते. जे तुम्ही खाता, तुम्हाला जे चव लागते तेच तर तोही खाते, त्यालाही तेच चव लागते. मग तो अरहत पदाला प्राप्त कसा झाला, दुःखातून मुक्त कसा झाला, का झाला? तर जे आलंबन होतात इंद्रियाद्वारे आणि आपल्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते, तृष्णा उत्पन्न होते, त्या तृष्णा नष्ट केल्या त्यानं. फक्त चव तशीच आहे. जे तो पाहते, डोळ्याने त्याला जे दिसते, आलंबन डोळ्याने त्याला जे दिसते, त्याला चांगलंही दिसते, वाईटही दिसते, पण चांगल्याची आसक्ती उत्पन्न होत नाही आणि वाईट पाहते त्याच्याही वेदना होत नाही. म्हणजे तो सुखद वेदना आणि दुःखद वेदना दोन्हीतूनही मुक्त झालेला असते. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा असर होत नाही इंद्रियावरती. विज्ञान आहे. कानानं तो ऐकते, तोही चांगला ऐकते, वाईट ऐकते. जे बोलतात लोक ते तुम्ही ऐकतात, तेच तोही ऐकते. त्याच्याही कानानं, त्याच्याही कानावर चांगले शब्द पडतात, वाईट शब्द पडतात. पण चांगल्या शब्दातून होणारी आसक्ती, सुखद वेदना आणि वाईट शब्दातून उत्पन्न ज्या होतात त्या दुःखद वेदना, या सुखद आणि दुःखद वेदनेतून तो मुक्त झालेला असते, तृष्णेतून मुक्त झालेला असते. त्याच्यावर काही एक असर होत नाही.
तृष्णाच उत्पन्न होत नाही. त्यानं काही जरी खाल्लं, आंबट असो कितीही चविष्ट असो, त्याला झुणका भाकर, बेसन आणि भाकर दिली तरी सारखंच समाधान असते त्याला. आणि कितीही उंच दर्जाचे व्यंजन तुम्ही दिले, पुरणपोळी काय दिली, काय काय जे जे तुम्ही बनवता ते ते काय दिलं, पण ते सर्व तो खाते. खात नाही का? खाते. पण हे उच्च व्यंजन आहे म्हणून त्याची चव चांगली आहे, ते आसक्ती त्याला नसते. ते आसक्ती त्याला नसते. सर्व खाण्यामधलं समाधान त्याचं सारखं असते, भाव सारखे असतात त्याचे. कोणत्याच पदार्थातून तो आसक्ती उत्पन्न करून घेत नाही. ते खूप चांगलं होतं. असा भाव त्याच्या मनामध्ये कधीच उत्पन्न होत नाही. ते काय बरोबर नाही झालं होतं, गळ्यात घासच उतरत नव्हता, अशी परिस्थिती त्याच्यामध्ये कधी उत्पन्न होत नाही. म्हणजे आसक्तीतून तो मुक्त झाला असते. कोणताही स्पर्श झाला, सुखद नाही ना दुःखद नाही, त्याच्यातून तो मुक्त झाला असते. आणि म्हणून त्यानं भवसागर पार केला. तो खऱ्या अर्थानं दुःखातून मुक्त झाला. तो भिक्खू दुःखातून मुक्त झाला. आणि म्हणून भगवंत म्हणतोय, हे भिक्खूंनो, एका इंद्रियावर संयम राखल्यानं माणूस दुःखातून मुक्त होत नाही. सर्व इंद्रियावर संयम राखावं लागतं. सर्व इंद्रियावर भगवंत मला संयम राहावा लागतो. चक्षुषा संवरो साधू, साधू संवरो. चक्षुषा संवरो साधू, साधू सोते न संवरो. डोळ्यावरही संयम प्राप्त करावं लागतं आणि कानावरही संयम प्राप्त करावं लागतं. घाणेन संवरो साधू, साधू जिव्हाय संवरो. नाकावरही संयम करावं लागतं आणि जिभेवरही संयम करावं लागतं. भगवंत म्हणतात, कायेन संवरो साधू, साधू वाचाय संवरो. कायेलाही संयमित करावं लागतं, ह्या वाचेला सुद्धा संयमित करावं लागतं. वाचेला सुद्धा संयमित करावं लागतं. मनसा संवरो साधू, साधू सब्बत्त संवरो. मनावरही संयम करावं लागतं. म्हणजे या सर्व सब्बत्त संवरो साधू, सर्व इंद्रियावर संयम करावा लागतं. सर्व इंद्रियावर संयम करावं लागतं. तेव्हा भगवंत म्हणतात, सब्बत्त सब्बत्त संसो भिक्खू. भिक्खू कसा असावा? सब्बत्त संसो भिक्खू. सब्बस संसो भिक्खू सब्ब दुःखा पमुच्यति. सर्व इंद्रियांवर प्रभुत्व मिळवणारा असा तो भिक्खू असावा. सर्व इंद्रियांवर संयम प्राप्त करणारा असा तो भिक्खू असावा. जो भिक्खू असा आहे तोच दुःखातून मुक्त झालेला असतो. तोच दुःखातून मुक्त झालेला असतो. एका इंद्रियावर संयमित गेलं म्हणजे तो दुःखातून मुक्त होत नाही. हा उपदेश भगवंत भिक्खूला करतात. तो भिक्खूच्यासाठी आहे का? निब्बान तर सर्वांनाच प्राप्त करायचं आहे, सर्वांना दुःखातून मुक्त व्हायचं आहे. भिक्खूलाच व्हायचं आहे का? नाही. पण भिक्खूच्या माध्यमातून भिक्खूला का सांगत आहे भगवंत? भिक्खूला का सांगत आहे? तो निर्वाणाच्या प्रवाहामध्ये गेला. भिक्खू ज्या दिवशी मनुष्य परिव्रजा घेते आणि अंगावरती काशाय वस्त्र धारण करते, त्या दिवशी त्याचा प्रवेश हा निर्वाण मार्गावर झालेला असते. तर तो निर्वाण मार्गावर गेला, रस्त्यावर गेला. आणि म्हणून त्या रस्त्यावर येणारे सर्व बाधा भगवंताला पहिल्यांदा काढून टाकायचे, त्याला सांगायचे. कारण तो त्या मार्गावर लागलेला आहे. त्या मार्गावर लागलेला आहे. आणि त्याच मार्गावर तुम्हा आम्हा सर्वांना यायचं आहे.
सर्व मनुष्य मात्राला त्या मार्गाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून ते आम्हाला म्हणजे तुम्हाला सुद्धा उपासकांना म्हणजे मनुष्य प्राण्याला सुद्धा हे समजून घ्यायचं आहे, ते समजलं पाहिजे. म्हणून हा जो उपदेश आहे, हा उपदेश भगवंताचा भिक्खूला समोर ठेवून, भिक्खूचा तर भिक्खूसाठी तर आहेच, त्याच्यासाठी आवश्यकच आहे. कारण की तो त्या मार्गामध्ये तो त्यानं प्रस्थान केलेलं आहे. पण देव लोकांना सुद्धा त्या मार्गावर यायचं आहे. देवलोक अजून त्या मार्गावर परिपूर्ण आलेले नाही. मार्गावर आहेत ते, पण मार्गावर आहेत, पण जो परिपूर्णपणे त्या मार्गावर प्रशस्त झालेला आहे, त्याला आता तो दुसरा पर्याय नाही पाहत. इथून त्याला भटकायचंच नाही आहे. पण देवलोक भटकू शकतात, देवलोक भटकू शकतात. जे काही मार्गावर असतील तर मार्ग सोडू शकतात. ते मनुष्यही मार्गावर येत असतील तर मार्ग सोडू शकतात, कारण ते आसक्तीचे भोगते आहेत. आणि भगवंताने भिक्खूवर तो निर्बंध ठेवलेला आहे, तो आसक्तीचा भोगता असता कामा नये. हे त्याचे निर्बंध आहेत, हे त्याचे विनय आहेत. आणि म्हणून तो तिथे बांधलेला आहे, त्या मार्गाशी बांधलेला आहे. आणि म्हणून भगवंत भिक्खूला समोर ठेवतात आणि भिक्खूच्या माध्यमातून हे भवचक्र पार करण्याचा मार्ग भगवंत त्यांना सांगतात. म्हणजे त्यांच्या माध्यमातूनच भगवंत देव लोकाला उपदेश करत आहेत. भिक्खूंच्या माध्यमातूनच भगवंत सर्व मनुष्य मात्राला हा उपदेश करत आहेत. सर्व मनुष्य मात्राला उपदेश करत आहेत. भगवंताचा हा उपदेश जे आहे कल्याणकारी, हा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. भवसागर पार करणे, भवसागर पार करणे म्हणजे निब्बाण आलंच. दुःखातून मुक्त होणे म्हणजे निब्बाण. कारण आसक्ती, तृष्णा हेच उत्पन्नाचं कारण आहे. भगवंतानं सांगितलं ना, आसक्ती उत्पन्नाचं कारण आहे. आसक्ती उत्पन्न कुठून होते? सहाही इंद्रियातून होते. चक्षु इंद्रियातून आसक्ती उत्पन्न होते, श्रोत इंद्रियातून आसक्ती उत्पन्न होते, घ्राण इंद्रियातून आसक्ती उत्पन्न होते, जिव्हा इंद्रियातून आसक्ती उत्पन्न होते, काया इंद्रियातून आसक्ती उत्पन्न होते, मन इंद्रियातून आसक्ती उत्पन्न होते. हे आसक्तीचे दरवाजे जे आहेत, हेच बंद करायचे. नुसतं बंद करून चालत नाही. आता हे करायचं कसं? हे आसक्ती उत्पन्न होते म्हणजे काय? तिले थांबवायचं कसं? हा मोठा बिकट प्रश्न आहे ना. काहींच्या समजण्याच्या पलीकडे आहे. तृष्णा, आसक्ती हे काय आहे? भाव उत्पन्न होतात ना तुमच्यामध्ये. आसक्तीचे भाव उत्पन्न होतात ना. कोणत्याही गोष्टीच्या बद्दल आसक्ती जे उत्पन्न होते तर भाव उत्पन्न होते. ते मला पाहिजे, आवडलं, ते मला पाहिजे. म्हणजे ही तृष्णा काय आहे? पाहिजे हा भाव आहे. हा भाव कुठे उत्पन्न झाला? मनामध्ये हा भाव उत्पन्न झाला ना. दिसते का तो? हा भाव दिसतो का? दिसतही नाही, पण जाणवते ना. जाणवते म्हणजे उत्पन्न झाला आहे. जो तृष्णेचा भाव उत्पन्न झाला, आसक्ती भाव उत्पन्न झाला, म्हणजे त्याचं अस्तित्व आहे की नाही? त्याचं अस्तित्व आहे ना. त्याचं अस्तित्व संपवायचं आहे, अस्तित्वात ठेवायचं नाही त्याला. डोळ्यातून आसक्ती उत्पन्न झाली, तो भाव उत्पन्न झाला, त्या आसक्तीचं अस्तित्व संपवायचं आहे, म्हणजे निर्दालन करायचं आहे. कानानं ऐकलं, आसक्ती उत्पन्न झाली, तो भाव उत्पन्न झाला, त्या भावाचं अस्तित्व जे आहे ते थांबवायचं आहे, नष्ट करायचं आपल्यामधून. आपल्यामधून म्हणजे चित्तातून.
तोंडावाटे आसक्ती उत्पन्न झाली, भाव उत्पन्न झाले, तिचं अस्तित्व थांबवायचं आहे. ते अस्तित्वात आहे आपल्यामध्ये, आपल्यामधलं अस्तित्व संपवायचं आहे तिचं. ज्याचं त्याला करावं लागतं ते, दुसरा कोणी करून देत नाही. स्पर्श झाला शरीराला, आसक्ती उत्पन्न झाली, आसक्तीचा भाव आहे. तो भाव, त्याचं अस्तित्व थांबून द्यायचं आहे. मनामध्ये आसक्तीचे विचार आले, जे विचार आले, जे मनाला आवडलं तेच पाहिजे. खरं तर केंद्र तिथंच आहे. डोळ्यातून पाहिलं, आलंबन झाला, आवडलं, आसक्ती उत्पन्न झाली. आसक्ती उत्पन्न कुठे होते? द्वार आहे चक्षु, पण उत्पन्न कुठे होते? कान द्वार आहेत आसक्ती घेऊन येणारे, पण उत्पन्न कुठे होते? जाणीवा कुठे होतात? जाणीवा मनामध्ये होतात. जाणीवा मनामध्ये होतात. मनच केंद्र आहे ना. भगवंतानं आधीच सांगितलं, मन काय आहे? सर्व व्यवहाराचं उगमस्थान आहे. म्हणजे पाहणे, बोलणे, चालणे, ऐकणे, म्हणजे इंद्रिय जे काम करत आहेत ते सर्व व्यवहार करत आहेत, त्याचं केंद्रबिंदू इथंच आहे, मन. म्हणून सर्वात आधी संयम कोणाला करावा लागते? मनाला संयमित करावं लागते. मनाला संयमित करावं लागते. आणि याच्यामध्ये 5 भिक्खू आहे, त्याच्यामध्ये मनवाला कोणीच नव्हता. मनवाला होता का कोणी? पंचेंद्रिय, 5 इंद्रियवालेच होते. चक्षु इंद्रिय, श्रोत इंद्रिय, घ्राण इंद्रिय, जीव इंद्रिय, काय इंद्रिय. मनवाला कोणीच नाही. मनावर ज्यानं नियंत्रणच प्राप्त केलं असतं, तर तो तर सर्व इंद्रियावरच नियंत्रण प्राप्त करते, तेव्हाच मनावर होते. मन प्रमुख आहे, मन प्रमुख आहे, ते नाही सोडता येत. त्याच्यावरच उपाय करावा लागते. सारा उपाय त्याच्यावर करावा लागते. म्हणजे हा उपाय करायचा कसा ते दिसत नाही, पण जाणवतात. म्हणजे अस्तित्व आहे, जाणवतात, अस्तित्व आहे. म्हणजे विज्ञान आहे, ते विज्ञान आहे. जे भाव उत्पन्न होतात ते विज्ञानच मनातून. आणि ते भाव नष्ट करता आले पाहिजे. ते नष्ट करण्याची कला, सर्व इलाज भगवंतानी आपल्या धम्माच्या माध्यमातून आपल्याला दे.